देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत, परंतु मोदींच्या याच दौऱ्यावर पावसाचं संकट असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात गेले 2 दिवस जोरदार पाऊस होतोय, तर पुढील 4 दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने सध्या पुण्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्याच्या सप महाविद्यालयात मोदींची सभा होणार आहे. मोदींच्या या सभेतच स्वारगेट ते शिवाजीनगर या भूमिगत मेट्रो मार्गाचं उद्घाटन होणार आहे, तर स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. मोदी या सभेत काय बोलणार, मोदी कार्यकर्त्यांचा जोश वाढवणार का, किंवा मोदी विरोधकांवर काय टीका करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परंतु मोदींच्या या सभेवर सध्या पावसाचं संकट असल्याने ही सभा होईल का, किंवा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल का, सध्या हा प्रश्न उपस्थित झालाय. सप महाविद्यालयाच्या प्रांगणात सध्या चिखलाचं साम्राज्य आहे. मोदींच्या मंचाखाली देखील चिखल असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्याची सभा कशा पद्धतीने पार पडली जाईल, सध्या हा प्रश्न पुणे प्रशासनावर आहे. तसेच पुण्याच्या रस्त्यांवर गेले काही दिवस खड्डे आहेत अशी नागरिकांकडून तक्रार केली जात होती. देशाच्या राष्ट्रपती देखील पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी रस्त्यांवरील खड्ड्याने त्यांना अतिशय त्रास झाला होता. त्या संबंधीचं एक पत्र त्यांनी पुणे जिल्हा अधिकाऱ्याला देखील पाठवलं होतं की रस्त्यांची दुरावस्था आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रस्त्यांवरही डागडुजी केली जाते आहे. पुण्यातील रस्त्यांवर सध्या डांबरीकरण केले जात आहे. परंतु मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे हे डांबर तरी टिकेल का, हा प्रश्न सध्या उपस्थित झालाय.